जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप हंगाम 2025 तो पीक विमा कशा पद्धतीने भरायचा याची जी सविस्तर माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम pmfby.go.in या साईटवर यायचं आहे. आल्यानंतर या ठिकाणी CSC लॉग इन करायचे आहे. ठीक आहे, इनरोलमेंट पार्टनरमध्ये जाऊन या ठिकाणी CSC लॉग इन तुम्हाला करायचे आहे. CSC लॉग इन मध्ये तुमचा ID आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला साइन इन वर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही जे आहेत अशा पद्धतीचा तुमच्या समोर एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल, जे की तुम्ही या ठिकाणी CSC लॉग इन झालेला दिसेल. त्यानंतर जे आहे या ठिकाणी तुम्हाला स्टेट निवडायचे. स्टेट निवडल्यानंतर या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना, या ठिकाणी खरीप बघू शकता. यानंतर खाली पण एक आहे, पण या ठिकाणी जे आहे एक फळबाग विमा आहे. ठीक आहे, या ठिकाणी वरच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासमोर 3 पद्धतीचे ऑप्शन दिसतील. एक होम आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन आणि एक डाउनलोड. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे, भरायचे म्हणून या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर परत 6 पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला समोर येतील. त्यानंतर जे पहिलं ऑप्शन आहे ॲप्लिकेशन फॉर्म, यावर तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी पीक विमा भरायचा आहे. हे जे पेड ॲप्लिकेशन आहे, त्यानंतर पीक विमा भरल्याच्या नंतर या ठिकाणी पेड ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या ज्या पावत्या आहेत, रिसिप्ट आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम फार्मर डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहे. जसे की फार्मरचं बँक डिटेल्स जे आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. नंबर स्टेप 1 आहे. ठीक आहे, या ठिकाणी टाकताना बरेचसे व्हेरी जे नवीन आहेत ते या ठिकाणी स्टेट निवडतील पहिले, परत डिस्ट्रिक्ट निवडतात, परत बँक निवडतात. तर अशाने जे आहे तुमचा IFSC कोड चुकू शकतो मित्रांनो. त्यानंतर जे आपल्याला सर्वप्रथम करायचं आहे त्या ठिकाणी IFSC कोड टाकून या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची बँकची जी ब्रांच कुठली आहे, काय आहे, या ठिकाणी सर्व तुमचे व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी दाखवल्यानंतर जे आहे मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. अकाउंट नंबर टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, अकाउंट नंबर जे आहे तो या ठिकाणी व्यवस्थित आणि पद्धतशीररित्या टाका, जेणेकरून तुमच्या अकाउंट नंबर चुकणार नाही. चुकल्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा प्रॉब्लेम जे आहे या ठिकाणी तुम्हाला फेस करावं लागेल मित्रांनो. त्यामुळे होईल तेवढं बँक डिटेल ही अचूक पद्धतीने या ठिकाणी टाका. त्यानंतर टाकल्यानंतर चेक आणि व्हेरीफायवर क्लिक करायचे. त्यानंतर जे नंबर स्टेप 2 आहे या ठिकाणी तुम्हाला फार्मर डिटेल या ठिकाणी टाकून घ्यायची. तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, माझी जी गेल्या वर्षी पीक विमा भरला असल्यामुळे या ठिकाणी ऑटोमॅटिकली माझी डिटेल या ठिकाणी आलेली आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी मी सांगून देतो काय काय भरायचे. पहिल्या याच्यामध्ये भरायचे तुम्हाला जसं आधार कार्डवर जसं पासबुकवर नाव आहे ते सेम पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला करायचे. त्यानंतर जे आधार कार्डवर जसं नाव आहे तसं या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकायचं. जर एक जरी अक्षर चुकलं तर या ठिकाणी व्हेरीफाय तुमचं होणार नाही. त्यानंतर जे आहे या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक करून आधार सर्व्हिस जे आहे या ठिकाणी व्हेरीफाय करायचे. त्यानंतर जे आहे ऑप्शन या ठिकाणी फार्मर ID. तर या ठिकाणी बऱ्याचशा नवीन व्हेरीला माहीत नाही, जर फार्मर ID शेतकऱ्याने काढलेलं नसेल तर या ठिकाणी पीक विमा भरता येणार नाही त्यांना. ठीक आहे, तर फार्मर हे ॲप्लिकेशन केलेलं असेल तर या ठिकाणी फार्मर ID जनरेट झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही फार्मर ID या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी रिलेटिव्ह टाईप करायचे, जे तुमचं असेल ते या ठिकाणी टाकून द्यायचं. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, जसं की सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ, कझन ऑफ. तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर रिलेटिव्ह नेम म्हणजे जसं की या ठिकाणी वडील आहेत म्हणून या ठिकाणी वडिलाचं नाव टाकलेलं आहे, तुमच्या पद्धतीने टाकायचं आहे. त्यानंतर जे आहे या ठिकाणी मोबाईल नंबर जे आहे या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि त्यानंतर व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर कोड टाकायचा आहे. कॅप्चर कोड टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलला एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं. ठीक आहे, या ठिकाणी मी OTP टाकून घेतो. त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा व्हेरीफाय या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी एज तुम्हाला टाकायची. त्यानंतर जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करायचे. त्यानंतर कॅटेगरी जे काय असेल तुमची OBC, ST, SC, जनरल या ठिकाणी टाकून द्यायचे. टाकल्यानंतर फार्मर कॅटेगरीमध्ये या ठिकाणी तुम्हाला 3 प्रकारचे ऑप्शन भेटतील. एक ओनर आहे, त्यानंतर आहे टेनेंट आहे, त्यानंतर शेअर प्रॉपर. या ठिकाणी जर शेतकरी ओनर असेल तर ओनर, ज्याचे नाव आहे तोच भरत असेल तर ओनर,
टेनेट म्हणजे भाडे तत्वावर जमीन घेतलेली असेल तर ते, आणि शेअर क्रॉपर म्हणजे बटाई वगैरे असेल ते. या ठिकाणी ते जे असेल ऑप्शन ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. त्यानंतर फार्मर टाईप या ठिकाणी स्मॉल ठेवायचे. जर 5 एकराच्या वर असेल तर या ठिकाणी तुम्ही मॅरिजनल करू शकता. त्यानंतर ऑदर बी करू शकता. त्यानंतर जे आहे या ठिकाणी रेसिडेंटल डिटेल टाकायची, जसं की स्टेट निवडायचे, डिस्ट्रिक्ट निवडायची, सब डिस्ट्रिक्ट, आणि तुमचं जे गाव असेल ते या ठिकाणी गाव टाकायचं. आणि त्यानंतर या ठिकाणी पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही शेवटी बघू शकता डिस्क्लेमर नॉमिनी लेटर. तर या ठिकाणी तुम्हाला यावर ऑप्शनवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी सेव्ह आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल, जर का तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून तुमचे काही मनामधील काही प्रश्न असतील तर ते या ठिकाणी आम्हाला सांगू शकता मित्रांनो. सांगितल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 100% दिलं जाईल. कमेंट केली, कमेंट थ्रू देखील या ठिकाणी दिलं जाईल. पण जर का तुम्ही ग्रुप जॉईन केला तर तुम्हाला सविस्तर पद्धतीने तुम्ही मला माझ्याशी करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी आधार सर्व्हिस इज नॉट वर्किंग अशा पद्धतीचा एक एरर येत आहे. तर त्यामुळे जे आहे या ठिकाणी आधार सर्व्हर जे आहे या ठिकाणी डाऊन आहे. डाऊन असल्यामुळे मी या ठिकाणी जे आहे पुढची स्टेप आहे मी तुम्हाला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्हाला ही एवढी जरी इन्फॉर्मेशन समजली असेल तर या नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. जेणेकरून तुम्ही लाईक केल्याच्या नंतर मला पण एक मोटिव्ह म्हणजे मला पण एक चांगलं वाटेल. ठीक आहे. तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने पीक ॲड करायचं, कशा पद्धतीने मिक्स क्रॉपिंग करायची हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ह्याच व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू केलं असतं, परंतु या ठिकाणी आधार सर्व्हिस इज नॉट वर्किंग अशा पद्धतीचा एरर चालू आहे. त्यामुळे मी या समोरची डिटेल सांगू शकत नाही मित्रांनो.